नमस्कार, मी पूजा मंगलमूर्ती आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र न्यूज 7, आपला विदर्भ आपली बातमी। रिक्षा पंचायत समितीच्या वतीने आज पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ उभारावा म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता। राज्य सरकारने अनलॉकची घोषणा केली, त्याचा फायदा उचलत फायनान्स कंपनीला पण सूट मिळाली। सततची दमदाटी करत याचा मनस्ताप रिक्षा चालकांना झाला। याबाबत हा मोर्चा काढण्यात आल्याचे कळून आले। कल्याण डोंबिवली महापालिकेने शून्य कचरा मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी कचरा वर्गीकरण, उघड्यावर कचरा न टाकणे तसेच प्लास्टिकचा वापर टाळणे या 3 गोष्टींना प्राधान्य दिले। कचरा प्रश्न पूर्णपणे सुटण्यासाठी या गोष्टी नागरिकांच्या जीवनशैलीचा भाग बनणे आवश्यक आहे। कचरा हा मानसिक आजार असून कचरा प्रश्न सुटण्यासाठी मानसिकतेनेच बदल होणे मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुरू केलेल्या शून्य कचरा मोहिमेचे प्रमुख 3 तत्व आहेत। एक, उघड्यावर कचरा न टाकणे, दुसरं कचरा 100% वर्गीकरण करून देणं आणि तिसरं प्लास्टिकचा वापर टाळणं। या 3 गोष्टीचं आपण जर अनुपालन केलं तर मला वाटत नाही की आपल्याला कचऱ्याची समस्या भविष्यकाळात भेडसावेल। ही लोकांच्या जीवनशैलीचा भाग बनणं गरजेचे आहे, कारण कचरा ही मुळात समस्या नसून लोकांच्या मानसिकतेत बदल होणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। आणि कचरा जी समस्या निर्माण झाली हा एक मानसिक आजार आहे आणि ह्या मानसिक आजार दूर करण्यासाठी ह्या 3 गोष्टीचं आपल्याला पालन करणं गरजेचं आहे। महानगरपालिका वेगवेगळे प्रयोग राबवते, लोकांना सवयीत बदल करण्यासाठी, घंटागाडीचं वेळापत्रक निश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना व्यवस्थित शिस्त लावण्याचा प्रयत्न करते। परंतु तरीही काही नागरिक उघड्यावर कचरा टाकतात आणि तो उघड्यावर कचरा टाकलेला हा आपल्याला मिश्र कचरा म्हणून ज्यावेळेस आपल्याला डम्पिंग ग्राउंडवर जातो ते आपल्याला खरी समस्येची सुरुवात होते। तर ते टाळण्यासाठी महानगरपालिकेने नवरात्र उत्सवाचा काळात घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत या 10 दिवसात आपण एक विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे। आणि या मोहिमेअंतर्गत उघड्यावर कचरा पडणारी ठिकाणं 100% बंद करणं, त्या ठिकाणी निगराणीकरता महानगरपालिकेचे, कॉन्ट्रॅक्टरचे आणि मार्शल्स अशा 3ही घटकांची मदत घेऊन आपण असे स्पॉट बंद करण्यासाठी 24 तास ते स्पॉट निगराणीखाली आणत आहोत। रात्रीचं, पहाटे, सकाळी, दिवसभर अशा ठिकाणी माणसं उभा करून 24 तास माणसं उभा करून तो स्पॉट निगराणीखाली आणून तिथं कचरा टाकणाऱ्या लोकांची नोंदी घेऊन प्रसंगी त्यांना दंड आकारून ते स्पॉट बंद करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि या लोकांना घंटागाडीमध्ये वर्गीकृत कचरा टाकण्यासाठी आम्ही त्यांना आव्हान करत आहोत। महानगरपालिकेचं कुठल्याही नागरिकाला दंड करणे हे प्रथम कर्तव्य नसून लोकांच्या सवयीत बदल करण्यासाठी आपल्याला काही वेळेस दंड आकारणी करावी लागते। आणि लोकांना घंटागाडी त्या भागात पोचवणे आणि अशा ज्या ठिकाणी ज्या चाळीमध्ये घंटागाडी जात नाही तिथं घंटागाडीच्या वेळा निश्चित करून नागरिकांना सांगणे, घंटागाडीची नियमितता आणणे आणि त्याचबरोबर अशा प्रत्येक चाळीमध्ये आता ह्या 10 दिवसामध्ये बैठका घेऊन त्यांची एक स्वच्छता कमिटी स्थापन करण्यासाठी आम्ही आता सूचना दिलेल्या आहेत। आणि प्रत्येक चाळीला बैठका घेऊन त्यांनी उघड्यावर कचरा टाकायचा नाही, त्यांनी 100% कचरा वर्गीकरण करायचं, प्लास्टिकचा वापर टाळायचा आणि त्या ठिकाणी पूर्वीचे कचऱ्याचे जे स्पॉट होते ते बंद करून ते सुशोभित करून त्याचं सातत्य राखणे, यासाठी चाळींलासुद्धा आम्ही आता बक्षिसाची योजना जाहीर करत आहोत। आणि ज्या चाळीने एखाद्या चाळीने जर चांगलं काम केलं तर त्याला बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर सोसायटीमध्ये काम करणारे जे काही सफाई कामगार आहेत, म्हणजे खाजगी नागरिक जे काम खाजगी सफाई कामगार जे काम म्हणून जे काम करतात, तर त्या अनेक सोसायटीमध्ये ते कचरा संकलनाचं वर्गीकरणाचं काम करतात। तर त्याच्यातून सुद्धा उत्कृष्ट काम करणारे कोण सफाई कामगार असतील खाजगी, तर त्यांनाही बक्षिसाची योजना आखली आहे। आमच्या सफाई कामगारापासून मुकादम, स्वच्छता निरीक्षक, प्रमुख स्वच्छता निरीक्षक या सगळ्यांनासुद्धा बक्षिसाची योजना आम्ही आता राबवत आहोत। आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्याचा हा यथोचित गौरव करण्याचा महानगरपालिका प्रयत्न करत आहे, जेणेकरून चांगल्या गोष्टी ह्या लोकांच्या मनावर बिंबल्या पाहिजेत आणि चांगल्या गोष्टी ह्या सवयीचा भाग बनला पाहिजे, हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे।
खासदार रक्षाताई खडसे या भाजपामध्येच राहणार असल्याचे सुतोवाच आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. एकनाथराव खडसे हे फार्म हाऊसवर वरती पत्रकारांबरोबर वार्तालाप करत होते. उद्या भारतीय जनता पार्टीतील माजी 12 आमदार व अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली. भारतीय जनता पार्टीतील विद्यमान आमदारांचेही मला फोन येत आहेत व तेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे नाथाभाऊ यांनी सांगितले. मी राजीनामा दिलेला आहे आणि NCP मध्ये उद्या मी प्रवेश करणार आहे आणि त्यासाठी मी आता मुंबईकडे जायला निघालेलो आहे. साधारण किती वाजता निघणार आहे भाऊ? जेव्हा हेलिकॉप्टरला सिग्नल मिळेल चांगल्या आपल्यासोबत किती लोक असतील? हेलिकॉप्टरमध्ये 4च लोक बसतात, त्यामुळे 4 जण माझ्यासोबत असतील. हो, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की मला टार्गेट केलं आहे म्हणून. मी याचे कारणं वारंवार सांगितलेले आहे. जे काही घडलेलं आहे आतापर्यंत ते वारंवार मी याची उजळणी केलेली आहे. देवेंद्रजींनाही ते माहिती आहे. अशा कालखंडात विविध प्रकारच्या चौकशा लावणं, वारंवार त्या ठिकाणी मानहानी करणं, अगदी विनयभंगाचा खटला दाखल करण्यापर्यंत मजल मारणं, या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतरही पार्टीचं काम मी सातत्याने करत आलेलो होतो. परंतु माझा जो मनामधला असंतोष आहे, अस्वस्थता आहे, साधी त्याची दखलसुद्धा घेतली नाही. चंद्रकांत दादांनी अलीकडे फोन केला, त्याच्या आधी कुणीही माझ्याशी चर्चा केली नाही. आणि त्यामुळे मला असं वाटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये आता आपलं स्थान राहिलेलं नाही आहे. हो, यदि आपण मुंबईला चालले आहे तर तिथं भाजपाचे काही वरिष्ठ नेते आपल्याला भेट घेणार का किंवा आपण भेटणार का त्यांना? आता भेटण्याचं कारणच काय, आपण जाहीरच करून टाकलं आहे. त्यामुळे ते कशाला भेटतील आणि आपणही कशाला चर्चा करत बसतो त्यांच्याशी? म्हणजे आपण त्यांना वेळ देणार का नाही? ते आले तर स्वागत आहे. हो, मुख्यमंत्रीचे दावेदार आपण होते म्हणूनच आपल्याला टार्गेट करण्यात आलं असं आपल्याला वाटतं. गेले अनेक वर्ष आम्ही सक्रिय राजकारणामध्ये सहभागी होतो. या महाराष्ट्रामध्ये 2014ची जी स्थिती निर्माण झाली ती आमच्या सर्वांच्या प्रयत्नाने निर्माण झाली आणि त्यामध्ये विरोधी पक्षनेता असल्यामुळे मला स्वाभाविक असं वाटत होतं की जो विरोधी पक्षनेता आहे तो मुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणणं ह्यात चूक काही नव्हतं. मग भाजपाचे काही लोकांचे तिकीट काटले गेले तर त्यांचे काही आपण आता संपर्कामध्ये आहे किंवा त्यांनी काय आपल्याला फोन वगैरे केले का? उदाहरण म्हणजे मला अनेकांचे फोन आले आणि आता अगदी 10-12 आमदार तर उद्याच, माझे आमदार उद्याच पक्षामध्ये येऊ इच्छितात. अनेक मागचे लोक येतील, अजूनही सुरुवात आहे. त्यानंतर ज्यांना यायचं ते माझ्यासोबत येतील. भाजपाचे येऊ शकतात? भाजपचे पक्षाचे घेऊन काय करू? हो, आपण पक्षाचे एकनिष्ठ होते, मात्र मनावर दगड ठेवून आपण हा निर्णय घेतलेला आहे. पक्षाशी 40 वर्ष मी एकनिष्ठ राहिलो, परंतु या परिस्थितीनुसार मला माझ्या मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागला. त्या माध्यमातून जे वाईट झालेलं आहे ते नेतृत्वाने का स्वीकारू नये? त्यामधून त्या अलीकडच्या कालखंडामध्ये माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी ज्या घटना घडल्या त्या मला वेदनादायक होत्या. त्या चौकशा केल्या, ज्या त्या अँटी करप्शनची असेल, अनेक चौकशा मला, हे बघा, मला पदाची अपेक्षा नव्हती, परंतु मला या ठिकाणी जो अशा स्वरूपाचा बदनाम करण्याचा प्रयत्न झाला त्याच्या वेदना मला होत्या. अगदी विनयभंगाची केस दाखल करण्यापर्यंत हा प्रकार गेला आणि किती माणसानं सहन करायचं, मोठे गुन्हे दाखल झाले. त्यातनं प्रत्येक वेळी मी निर्दोष सुटलो ही गोष्ट वेगळी, परंतु यासाठी मी बघाशी देवेंद्रजींना विलन वगैरे असं म्हटलं आणि पण दोष का दिला? तर विनयभंगाचा खटला कसा दाखल झाला? तर दमानिया मॅडमला माझं भाषण मुक्ताई नगरला चालू होतं. दमानिया जे होते, अंजली दमानिया, श्रीमती अंजली दमानिया, ते मुंबईला, आणि माझं भाषण चालू होतं. भाषणात मी काही असलेलं बोललो नाही, काहीही करत. त्याच्यामध्ये आंब्याचा विषय होता माझ्या शेतामध्ये. त्यांचं म्हणणं होतं की बाबा एवढे पैसे कुठून आले? ते म्हटलं माझ्या शेतामध्ये आंबे आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, केळी आहे, ऊस आहे. त्याच्या माध्यमातून काही खानदानी रईस आहे असा तो विषय चालू होता. त्या आंब्यावरून लहान का मोठे, आणि त्यांनी तिथे गुन्हा दाखल करायला भाग पाडलं. वास्तविक एखादा विनयभंगाचा गुन्हा जर करायचा असेल तर समोर व्यक्ती लागते, काहीतरी असलेला अभाव करावे लागतात. कुणी अमेरिकेमध्ये राहिलं, मी मुक्ताईनगरला राहिलं तर असे गुन्हे दाखल होत नाही. मग अशा ठिकाणी त्यावेळेस त्यांनी गोंधळ केला. गोंधळ केल्यानंतर देवेंद्रजींना त्यांनी फोन केला आणि देवेंद्रजींनी पोलीस स्टेशनकडे निरोप दिला किंवा गुन्हा दाखल करा. मला हे ज्यावेळेस समजलं त्यावेळेस मी देवेंद्रजीकडे गेलो आणि म्हटलं असं कसं काय गुन्हा दाखल होतो? माझी ते फारच गोंधळ करत होती
ते असं होती तर तिच्यावर 353 दाखल करा ना, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा, एवढा गोंधळ केला तर माझ्यावर करा म्हणे, नाही आपण विड्रॉ करायला लावू. म्हणजे अशा रीतीने माझं बोलणं झालं. एक सांगा तुम्ही, आयुष्यभर त्यांनी चारित्र्य जपलं अशा स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करणं, अप्रत्यक्षरित्या त्याला मदत करणं, अँटी करप्शनच्या याच्यामधल्या जे आहे काही गोष्टी आता परस्पर वारंवार सांगत नाही, परंतु या गोष्टी मी सहज बोलत नाही, पुराव्यादिवशी बोललो आणि यामुळे मला फार मानसिक यातना झाल्या. ठीक आहे, विनयभंगाचा खटला हा खारिज झाला कोर्टामध्ये, त्यात आहे प्रत्येक अँटी करप्शनचा निर्दोष आला सगळं वगैरे सोडून द्या, परंतु या ठिकाणी एकट्यालाच का, मी एकटाच गुन्हेगार आहे असं समजून मला फक्त राजीनामा घ्यायला लावला. मंत्रिमंडळामध्ये 10-12 लोकांवर आक्षेप आले, त्यांच्यावर आक्षेप आले, त्यांच्या चौकशा झाल्या, त्यांच्या CBIची एका मंत्र्यावर तर CBIची तक्रार होती, FIR होता, काही लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल होते, पण त्यांना बाकी क्लीन चिट आणि एकनाथ खडसेंनाच दिली नाही. तर मग काय कारण काय होतं? काही गुन्हा असता खरोखर त्याला शिक्षा झाली पाहिजे या बाजूचा मी आजही आहे, पण तो निर्दोष माणसाला अशा रीतीने छळत असाल तर बरोबर नाही. मी वारंवार यावेळी ठिकाणी सांगितलं, विधानभवनात सांगितलं, प्रत्येक वेळी सांगितलं की मग तुम्ही मला सांगा माझा गुन्हा काय आहे, माझा गुन्हा असेल मी माफी मागेल, मग असेल ती शिक्षा भोगायला तयार आहे. मग सभागृहात तुम्हाला बोलता आलं नाही, त्या कालखंडात सभागृहाच्या बाहेरही तुम्ही काही बोलू शकला नाही, म्हणून नाईलाजानं देवेंद्रजीचं नाव घ्यावं लागलं. मी पक्षाला दोष कधी दिला नाही, कोणी नेत्याला दोष दिला नाही, तुम्ही नेतृत्व करत होते माझं, म्हणून त्याचाही दोष तुम्ही स्वीकारला पाहिजे. फडणवीसांना हे माहिती आहे की वारंवार वरिष्ठांकडे जाऊन ह्या तक्रारी केल्या. मी माननीय लड्डाजींना भेटलो, तासभर आमची चर्चा झाली. आमचे संतोषजी म्हणून नवीन आलेले आमचे संघटन मंत्री आहेत त्यांची भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. सतीशजी आमचे सहसंघटन मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा केली. अमित शहा साहेबांकडे एक वेळ जाऊन त्यांना भेटलो. आदरणीय पंतप्रधानांच्या कानावर हा विषय स्वतः त्यांचे भेट घालून घातले. 4 वर्षामध्ये सर्व नेत्यांना जवळपास गडकरी साहेब सहित सगळ्यांच्या मी भेटी घेतल्या, सर्वांना ही तक्रार केली. काय सर्वांना हा विचारला प्रश्न की माझा दोष सांगा तुम्ही, माझ्या बंधांनी फेकून द्या मला, पण तो त्या ठिकाणी माझा दोष सांगा, गुन्हा सांगा, केला असेल तर पण शिक्षा मिळालीच पाहिजे. आणि सर्वांनी नीटपणे ऐकून घेतलं, परंतु देवेंद्रजी हाच अंतिम निर्णय पक्षामध्ये असल्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय मला विधानसभेच्या तिकिटांचा असो काय कोणत्या विषय असो, शेवटी देवेंद्रजी सांगतील तेच होत गेलं. आणि देवेंद्रजी जोपर्यंत या पक्षात आहे तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही ही माझी भावना झाली. आणि या व्यक्तिगत छळांमुळे, व्यक्तिगत कारणामुळे मी त्यांना या ठिकाणी आज पक्ष त्याचा निर्णय घेतला. हे बघा, कारणं अनेक झाले. मी राजीनामा दिला त्यावेळेस मला पक्ष सोडता आला असता. माझ्यावर अँटी करप्शनचे खोटे गुन्हे दाखल झाले त्यावेळेस मला पक्ष सोडता आला असता. माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेस मला पक्ष सोडता आला असता. मला ज्यावेळेस तिकीट मिळालं नाही त्या दिवशीसुद्धा मला पक्ष सोडता आला असता. त्याच दिवशी माझ्याकडे राष्ट्रवादीचा AB फॉर्म तयार होता, माझ्याकडे त्यांनी आणून दिलेला होता. माननीय अजितदादा पवार त्यासाठी निरोपावर देत होते, वळसे पाटील साहेब बोलत होते. त्यावेळेस मी पक्ष सोडून तिकीट घेतलं असतं तर राष्ट्रवादीत निवडून आलो असतो, परंतु पक्षाशी बांधलेला आहे म्हणून त्या कालखंडामध्ये पक्ष सोडला नाही. अशा याच्यामुळे मी पक्ष सोडतो असं नाही आहे. वारंवार जो अन्याय घडत घेतला, वारंवार त्या ठिकाणी मला सातत्याने जाणीव झाली त्या किंवा आपल्याला या ठिकाणी आता राजकीय भवितव्य नाही. त्याच वेळेस राजीनाम्याचा निर्णय घेतला. एकाही नेत्याने माझ्याशी संपर्क साधला नाही. अगदी 4 दिवसापूर्वी चंद्रकांत पाटलांचा फोन आला, तो एका कार्यकर्त्याच्या सूचनेवरून आला. तोपर्यंत कोणत्याही या क्षणापर्यंत चंद्रकांतांचा एक फोन सोडला तर कुणाचाही फोन मला आलेला नाही. मी स्वतः आदरणीय अमितजी शहा यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांनाही याबाबत मी स्वतः सांगितलं. नरेंद्रजी मोदी यांच्याही कानापर्यंत मी स्वतःच गेलो होतो. विषय या ठिकाणी 4 वर्षाच्या कालखंडामध्ये खूप प्रयत्न केले, खूप याला भेट त्याला भेट पक्षशिस्त म्हणून असा कोणताही व्यक्ती सोडला नाही की त्याची मी भेट घेतली नाही. राजनाथ सिंगांची भेट घेतली, गडकरी साहेबांची भेट घेतली. त्या कालखंडामध्ये अरुण जेटली होते, त्यांच्याकडे माझं नेहमी उठणं बसणं होतं, त्यांची भेट घेतली. सुषमा स्वराज गेल्या आता त्यांच्याकडे मी त्यांची भेट घेतली. अगदी गडकरी साहेबांची तर वारंवार भेट घेतली. सगळ्यांकडे जाऊन आलो, अनेक वेळा गेलो, अनेक वेळा. तर मला त्या ठिकाणी ते म्हणून ते काय करणार आहे, शेवटी तुमच्याविषयी मत चांगलं केलेलं नाही. म्हटलं मी काय असं गुन्हा केला की चांगलं मत नाही, म्हणून तुम्ही समजून जाता.
एवढंच. अनेक वेळा गेलो, एक वेळी गेलो. महाराष्ट्र राज्यात सीबीआय, ईडी यांना थोडाफार तपास करण्याचे अधिकार आहेत, पण जिथे विरोधकांची राज्य आहेत तिथे त्या अधिकारांचा गैरवापर झालेला आहे. त्यांना त्रास देण्यासाठी, बदनाम करण्यासाठी जर असं कोणी करत असेल तर नाईलाजाने राज्याच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात, असे संजय राऊत म्हणाले. ये कहना चाहूँगा, महाराष्ट्र सरकार ने जो फैसला लिया उससे पीछे की आप पूरी कहानी समझ लीजिए. एक तो इस पूरा जो मसला है उसके ऊपर राज्य के गृहमंत्री अगर बात करें तो ठीक रहेगा, क्योंकि उनका काम है. लेकिन सिर्फ महाराष्ट्र में और भी राज्यों में इस प्रकार के फैसले लिए हैं जहाँ नेशनल एजेंसी ने वहाँ के राज्य सरकारों का अधिकारों का हनन किया. हम मानते हैं कि केंद्र सरकार एक ताकत है, हमारा लीडर है, लेकिन इस राज्य में अपने पार्टी की सरकारें नहीं थी. उस राज्य में कभी सीबीआई, कभी ईडी, कभी नेशनल वुमेन्स कमीशन, कभी ह्यूमन राइट कमीशन, उनके माध्यम से लोगों को तकलीफ देना या अपने विरोधियों को झांसे में लाना, ये ठीक नहीं है. सुशांत राजपूत केस का जांच मुंबई पुलिस कर रही थी, अब सीबीआई आ गई थी, अब और किसी जांच में सीबीआई घुस गई. मुंबई पुलिस ने किसी भी एक अपराध का जांच शुरू तो किसी और राज्य में एफआईआर दाखिल होता है, तो वहाँ का सरकार सीबीआई को सौंप देती है, कि सीबीआई वहाँ से महाराष्ट्र में आए. तो ये एक नेशनल एजेंसी का इस प्रकार से राजनीतिकरण करना, यानी विश्वास खोना है. मुझे लगता है कि मैं ज़्यादा नहीं बोलूँगा, क्योंकि गृह मंत्रालय की तरफ से गृहमंत्री बात करें उसके ऊपर तशी स्वागत करा तुम्ही जर सीबीआयचा निर्णय आणि सर एक कन्फ्युजन दूर होईल या सगळ्या कारणाने असं मला वाटतं. नक्कीच का स्वागत सरकारने घेतलेला निर्णय आहे, 3 पक्षांच्या सरकारने एकत्र बसून घेतलेला निर्णय आहे, त्याच्यावर स्वागत करावंच लागतं. सर दशहरा रॅलीच्या बारे खडसे यांनी भाजप सोडून जे आहे ते राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय सांगाल? कारण भाजपला मोठा धक्का आहे हा. आता मला माहीत नाही या संदर्भात हा राजकीय निर्णय या 2 पक्षांनी किंवा 2 नेत्यांनी घेतलेला. खडसे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, हा त्यांचा राजकीय निर्णय. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना पक्षात प्रवेश दिला, हा सुद्धा राजकीय निर्णय घेतला. त्याच्यामुळे हे जे आदान प्रदान आहे त्या संदर्भात आम्ही फार बोलणं योग्य नाही. पण या संदर्भात खडसे स्वतः काल बोलले आहेत, आणि जेव्हा ते प्रवेश घेतील तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते त्यांचं स्वागत करताना जे बोलतील ते महत्त्वाचं आहे. सर दशहरा रॅली के बारे में क्या कहेंगे? घुसमट त्यांनी काल बोलून दाखवली, त्या घुसमटीबद्दल तुम्ही काय सांगाल? मी काय ते 40 वर्ष त्या पक्षामध्ये होते. आमच्या पक्षातून सुद्धा काही लोक बाहेरच्या पक्षात गेले तेव्हा त्यांची घुसमट झाली असं ते म्हणत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुद्धा काही लोक भाजपात गेले तेव्हा त्यांची घुसमट झाली. हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असतो. सर दशहरा रैली की तैयारियों के बारे में क्या कहना चाहिए? दशहरा रैली की तैयारी शुरू है, लेकिन जिस प्रकार का संकट महाराष्ट्र पर आप देख रहे हो, कोरोना का संकट पूरे देश में, तो बहुत सोच समझ कर आयोजन करना पड़ेगा. तो हमने ये निर्णय लिया है शिवाजी पार्क के बगल में वीर सावरकर स्मारक है, वहाँ मंच का निर्माण करेंगे और वहाँ से मुख्यमंत्री और शिवसेना पार्टी के प्रमुख उद्धव ठाकरे जी देश को संबोधन करेंगे. सर दसरा मेळावा होणार आहे, त्यासोबतच सावरकर स्मारकात होणार आहे, त्याबद्दल तुम्ही आत्ताच बोललो नाही. सर मराठी मी आत्ता सांगितलं ना की ज्या वेळेला जाहीरपणे शिवतीर्थावरती मेळावा करता येणार नाही, काही नियम आहे कोरोना संदर्भात जे आम्ही पाळतो आहोत, मुख्यमंत्री पाळत आहेत. पण दसरा मेळाव्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे, सांस्कृतिक महत्त्व. शिवतीर्थाच्या बाजूला असलेलं वीर सावरकर सभागृह जे आहे तिथे व्यासपीठ उभारलं जातं आणि तिथून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री
हे अपमानजनक दृश्य. काल राज्य सरकारने सीबीआयला तपासाचा अधिकार होता. त्या बाबतीत महाराष्ट्राच्या पूर्व परवानगी शिवाय तपास करता येणार नाही. एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. अशा प्रकारचा आदेश आता काढण्यात आलाय. सीबीआयचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातो असे बोलले जाते. टीआरपी बाबत मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. राजकीय दबाव आला तर यामध्ये सुद्धा सीबीआय तपास करेल असे गृहमंत्री अनिल देशमुख हे पत्रकार परिषदेत बोलले. महाराष्ट्र शासनाने सीबीआयला जो पहिले महाराष्ट्रामध्ये येऊन इन्क्वायरी करण्याचा जो अधिकार होता, तो अधिकार काल गृह खात्याने निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या पूर्व परवानगीशिवाय सीबीआय महाराष्ट्रामध्ये चौकशी करू शकणार नाही, अशा पद्धतीचा आदेश काल गृह विभागाने काढला. त्याच्यामुळे आता सीबीआयला जर एखाद्या प्रकरणामध्ये जर चौकशी करायची असेल तर त्याला महाराष्ट्र शासनाची परवानगी घ्यावी लागेल आणि जोपर्यंत महाराष्ट्र शासन परवानगी देत नाही तोपर्यंत सीबीआय त्याची चौकशी करू शकणार नाही. दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट जो आहे सेक्शन 6 यानुसार अशा पद्धतीचा पहिले परवानगी होती, पण हा आता आदेश काढल्यामुळे त्या पद्धतीनं आता इन्क्वायरी करू शकणार नाही. आपल्याला माहीत आहे की गेल्या अनेक वर्षापासून जवळ आता 1989मध्ये या पद्धतीचा आपण परवानगी पहिले दिली होती, पण त्याच्यानंतर जेव्हा असं लक्षात आलं की याचा काही राजकीय म्हणजे असं आहे की सीबीआय ही अतिशय प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे आणि भारताची प्रीमियम अशी इन्स्टिट्यूट आहे, त्याच्याबद्दल कोणाला काही शंका असण्याचं कारण नाही. पण अशा या सीबीआयचा वापर राजकीय कामासाठी होतो का अशा प्रकारची सुद्धा शंका अनेकांच्या मनामध्ये होती. अनेकांमध्ये चर्चा अशा होत्या की याचा वापर करून काही राजकीय पोळी भाजण्यात येते का आणि त्याचा वापर करण्यात येतो का. मधल्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की अनेक प्रकारच्या इन्क्वायरीज महाराष्ट्र शासनाची परवानगी नसताना सुद्धा सीबीआयला देण्यात आलं. आता सुद्धा जो टीआरपीचा जो सध्या महाराष्ट्र किंवा मुंबई पोलीस त्याची चौकशी करते आहे, तशाच प्रकारची केस उत्तर प्रदेशमध्ये एक टीआरपीची केस दाखल करण्यात आली आणि बहुतेक होऊ शकतं की पुढे मागे जर राजकीय दबाव आला असता तर पुन्हा केसेस एकत्र येऊन परत सीबीआयकडे तपास जाण्याची शक्यता त्यानिमित्तानं होती. त्यामुळे कसं आहे की मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, आमच्या पोलिसांचा नाव लौकिक आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आमच्या महाराष्ट्र पोलिसनी, आमच्या मुंबई पोलिसनी गँगवॉर संपवले, अतिरेक्यांच्या कारवाया कमी केल्या, शूटआउटचे प्रकार कमी झाले. अशा पद्धतीनं मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीसचा नावलौकिक असताना अशा प्रकारच्या अनेक केसेस काही राजकीय दबावापोटी देण्यात आल्या होत्या. तर अशा प्रकारचे प्रकार पुढील काळामध्ये होणार नाही. आणि मधल्या काळामध्ये आपण वाचलं असेल की मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा काही सन्मान्य जजनी सीबीआयबद्दल जे ऑब्झर्वेशन केले होते त्याच्यामध्ये पिंजऱ्यातला पोपट काही सुप्रीम कोर्टाच्या जजच्या त्यांनी ऑब्झर्वेशन केले होते. त्याच्यामध्ये आहेत की केज पायरट अशा पद्धतीने सुद्धा काही माननीय सुप्रीम कोर्ट जजनी त्यांचे ऑब्झर्वेशन केले होते. त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रकार पुढील काळामध्ये महाराष्ट्रात घडणार नाही याची मला खात्री आहे. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. विदर्भातील अशाच काही गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत आणतोय. बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आपला विदर्भ आपली बातमी.